मध्यंतरी पॉलिटिकल सिस्टम महाराष्ट्रामध्ये पॅरालिटिकल झालेली आहे, लपवा मारलेली आहे असं मी त्या ठिकाणी म्हणालो. महाराष्ट्रातले पुण्यामधली घटना यावरती राज्य गृहमंत्री विशाल कदम यांचं स्टेटमेंट हे इनसेन्सिटिव्ह आहे, असंवेदनशील आहे आणि त्यांची मानसिकता त्या ठिकाणी व्यक्त होते अशी असलेली परिस्थिती आहे. कायदा आणि सुव्यवस्था ढासळते अशी परिस्थिती असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये का ठेवावं याचा असणारा विचार केला पाहिजे. वंचित बहुजन आघाडी अशा इनसेन्सिटिव्ह असंवेदनशील मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान असू नये, त्यांचं मंत्रिमंडळ काढून घेण्यात यावं ही मागणी या ठिकाणी करते. त्यांच्या असंवेदनशीलतेमुळे पोलिसांना एक आरोपी पकडण्यासाठी स्वान पथकाची गरज लागते, 100 पोलिसाची गरज लागते आणि कैक अधिकारी त्याच्यामध्ये लागलेत अशी परिस्थिती आहे. यावरनं एकच स्पष्ट होत आहे की पोलीस खातं कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याच्या ऐवजी अजून काय काय करतात याच्याकडे लक्ष देणं मुख्यमंत्र्यांना गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी विशाल कदम यांचा राजीनामा ताबडतोब घेतला पाहिजे, तरच कुठेतरी सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ही मंत्रिमंडळात आणि अधिकाऱ्यात येईल अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री ॲक्शन घेतील असं मी गृहीत धरतो. कालच 1,500-2,000 पानाचं चार्जशीट ज्यावेळेस दाखल केल्या जाते, एव्हिडन्सच्या डॉक्युमेंट दाखल केल्या जातात, त्यामध्ये मी नीरव मोदीच्या संदर्भात असंच डॉक्युमेंट त्यांनी इंग्लंडच्या कोर्टामध्ये दाखल केलं होतं. त्यावेळेस भारतीय पोलिसांना त्या कोर्टाने झापलं होतं, तुम्ही असं PhD करताय की इन्क्वायरी करताय. तेव्हा हे जे 1,500 पानाचं 2,000 पानाचं असणारं जे चार्जशीट आहे ते PhDचं डॉक्युमेंट आहे का, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. एवढ्या मोठ्या डॉक्युमेंटमध्ये कॉन्ट्रडिक्शन वकिलाला शोधणं फार जड जातं असं नाही. आणि म्हणून मी काल म्हणालो की असणारं 1,500-2,000 पानाचं डॉक्युमेंटेशन दाखल केलं तर याचा अर्थ कुठे नाही कुठेतरी इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स ज्या आहेत त्या बाहेर आणलेल्या आहेत, एकमेकाला विरोधाभासचं स्टेटमेंट आलेलं आहे आणि त्याचा फायदा घेत वकील मंडळी आपल्या असणाऱ्या आशिलाला सोडवतात असा भाग त्या ठिकाणी आहे. तेव्हा हे पहिल्यांदा ज्यांनी असणारा तो 1,500-2,000 पानाचं डॉक्युमेंट दाखल केलेलं आहे त्याच्याकडून पहिल्यांदा शासनाने विचारलं पाहिजे की एवढं मोठं काय त्याच्यामध्ये बाळ तुला सापडलेलं आहे की 2,000 पानाचं डॉक्युमेंट जोडण्याची गरज आली. तिथे आरोपी, विटनेस आणि एव्हिडन्स या 3 गोष्टींची गरज असते. ते एव्हिडन्समध्ये तुमच्याकडे काय काय एव्हिडन्स आहे तो त्या ठिकाणी दाखवावा लागतो त्या ह्याच्यामध्ये. आणि एव्हिडन्समध्ये
मारलेले वेपन्स, यूज केलेले वेपन्स, गाडी घोडा, टेलिफोन, मोबाईल जे आहेत ते सगळे येतात. आता हे डिस्क्राईब करायला 2000 पानं लागत असतील तर त्या पोलिसाची क्यू करावी अशी मला वाटतं. सर, दिल्लीतील मुख्यमंत्री कार्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचा फोटो काढलेले आहेत. त्या ठिकाणी PM मोदींचा फोटो लावा असा आरोप अतिशय केला आहे. मी बघितल्याशिवाय त्याच्यावरती बोलणार. थँक्यू. चला. म्हणजे घटना घडतच राहतात महाराष्ट्रात, मंत्री अशा घटना घडतच राहतात. ते नंतर एकेकाला ईव्हीएमवर याचिका दाखल केलेली आहे सर आपण, आणि सर्वात महत्त्वाचं सर्वात वंचित आघाडी पुढाकार घेत आहे सर, यावर काय सांगतो? 18 मार्चला मुंबई हायकोर्टामध्ये 6 नंतर झालेल्या मतदानाच्या संदर्भात आणि त्याच्याच बरोबर झालेलं मतदान आणि मोजणी केलेलं मतदान हे जर जुळवत नसेल तर या संदर्भातल्या गाईडलाईन्स ज्या आहेत ते इलेक्शन कमिशननी काढलेल्या आहेत. त्या गाईडलाईन फॉलो झाल्या की न झाल्या या संदर्भातली असणारी तपासणी जी आहे त्या पिटिशनमध्ये होणार आहे. अजूनपर्यंत तरी इलेक्शन कमिशनचं किंवा महाराष्ट्र इलेक्टोरल ऑफिसरचं आम्ही जी पिटिशन फाईल म्हणजे रिट पिटिशन फाईल केलेलं आहे त्याला अजून उत्तर दाखल झालेलं नाही.